सो हॅलो ऑल, आपण आज बघणार आहोत इम्पॉर्टंट प्रोग्राम, जे की तुमच्या असेंब्ली लँग्वेज प्रोग्राममध्ये तुम्हाला फिक्स एक किंवा दोन प्रोग्राम एक्झामला विचारतात फायनल सेमिस्टरला. ओके, सेमिस्टर एक्झामला. आणि मोस्टली ज्या टाईपचे प्रोग्राम विचारतात त्यामधला प्रत्येक एक एक टाईप आपण कव्हर करणार आहोत. आणि जो सर्वात जास्त विचारलेला टाईप आहे तो आहे ब्लॉक ट्रान्सफर. ओके, ब्लॉक ट्रान्सफर ऑफ नंबर इन इंटरनल मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी. ओके, तर फर्स्ट आपण कन्सेप्ट समजून घेऊया की ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे काय, आणि त्यानंतर प्रोग्राम बघूया. एकदा तुम्हाला एक प्रोग्राम समजला तर तुम्ही कुठलाही ब्लॉक ट्रान्सफरचा प्रोग्राम करू शकता. मग हा किती नंबरसाठी असो, जसं इथं दिलंय बघा की हा 5 नंबर तुम्हाला एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. ओके, आणि त्यासाठी तुम्हाला ऍड्रेस दिलेले आहेत फ्रॉम मेमरी लोकेशन 50H टू 60H. ओके, तर फर्स्ट आपण कन्सेप्ट समजून घेऊया. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असतं बघा, एक मेमरी लोकेशन आहे 50H. ओके, या ठिकाणी तुम्हाला काही डेटा असेल. ओके, व्हॉट एव्हर डेटाशी तुम्हाला घेणं देणं नाही किंवा तुम्हाला इथं डेटा मेन्शन केलेला पण नाहीये. ओके, फक्त काय सांगितलंय की 50H आणि त्यानंतर ब्लॉक म्हणजेच काय की 50 पासून नेक्स्ट 5 नंबर्स. ओके, म्हणजेच हा 50, त्यानंतर 51H, 52H, 53H, 54H. ओके, हे झाले तुमचे 5 ब्लॉक्स. ओके, यामध्ये काही डेटा आहे. ओके, कन्सिडर करा हा आहे डेटा 0, डेटा 1, डेटा 2, डेटा 3 आणि हा डेटा 4. ओके, तर हा जो डेटा आहे हा तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये ट्रान्सफर करायचा आहे मेमरीचा, जिचा स्टार्टिंग ऍड्रेस असेल 60H. ओके, हा असेल 60H, त्यानंतर 61H, 62H, 63H, 64H. ओके, हा काय झाला तुमचा, हा झाला ऍड्रेस. ओके, मेमरीचा ऍड्रेस फ्रॉम लोकेशन, राईट. हा झाला सोर्स. ओके, हा झाला डेस्टिनेशन. आपण याला सोर्स का म्हणलंय, कारण तुम्हाला इथे दिलंय फ्रॉम, राईट. तुम्हाला काय दिलंय, डेटा ट्रान्सफर फ्रॉम लोकेशन 50H टू 60H, राईट. आणि हा 5 डिफरंट काइंड ऑफ डेटा आहे. म्हणजे तुम्हाला इथं हा नंबर दिलाय, प्रोग्राम टू ट्रान्सफर ब्लॉक ऑफ 5 नंबर्स. ओके, हा झाला तुमचा 5 नंबरचा ब्लॉक. तो तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे, टू लोकेशन 60 टू 64. ओके, तर तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय की बघा इकडे हा जो 58 चा डेटा आहे. ओके, तो 60H मध्ये गेला पाहिजे. त्यानंतर हा 51 चा डेटा 61 मध्ये गेला पाहिजे. त्यानंतर हा इकडे गेला पाहिजे. ओके, असं तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तर 10 नंबर जर विचारले तर फक्त काय होईल, तुमचे हे 10 नंबर्स बनतील असे, आणि तुम्हाला डेस्टिनेशनला सुद्धा काय असतील, 10 ठिकाणी तुम्हाला तो डेटा ट्रान्सफर करावा लागेल. ओके, ट्रान्सफर डेटा फ्रॉम 1FH टू 2FH. ओके, फक्त तुमचं काय होतंय की ऍड्रेस चेंज होईल. ओके, आणि नंबर चेंज होईल. इथे 5 नंबर्स दिलेत एका ब्लॉकमध्ये, तुम्हाला सांगितलं असेल की 10 नंबर्स ट्रान्सफर करा फ्रॉम एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये. तर प्रोसेस सेम राहणार आहे. आपण 5चं पण एक्झाम्पल बघू आणि 10चं पण बघू. ओके, तर फर्स्ट हे तुम्हाला समजलं की ब्लॉक ट्रान्सफर म्हणजे काय, की एका मेमरी लोकेशनला 5 नंबर स्टोअर केले आहेत आणि त्याचं स्टार्टिंग लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे 50H. त्यानंतरचे लोकेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता, 51H, 52H, 53H, लाईक दॅट. ओके, ओके, तर आता आपण हा प्रोग्राम बघणार आहोत की हा याच्यासाठी प्रोग्राम कसा लिहायचा. ओके, तर कन्सेप्ट तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजला. काय करायचंय तुम्हाला, एक ब्लॉक ऑफ मेमरी दिलाय 50H, ज्याच्यामध्ये 5 नंबर असणार आहेत. आपण कन्सिडर करू की हा तुमचा स्टार्टिंग ऍड्रेस आहे आणि यापासून तुमचे 5 नंबर स्टोअर केले आहेत. म्हणजे 50 वरती एक डेटा, 51, 52, 53, 54. ओके, असे 5 लोकेशन आहेत. आणि रिस्पेक्टिव्हली तुम्हाला डेटा कसा ट्रान्सफर करायचा आहे की 50 मधला डेटा 60 मध्ये गेला पाहिजे, 51 ऍड्रेसचा डेटा 61 ला, 52 चा 62 ला, आणि सेम अप टू 54 टू 64. ओके, तर फर्स्ट हा काय झाला तुमचा, हा झाला तुमचा सोर्स ब्लॉक किंवा सोर्स मेमरी ऍड्रेस, आणि हे झालं डेस्टिनेशन ऑफ मेमरी ऍड्रेस. ओके, तर याच्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला सिंपल फॉलो करायच्या. तर सर्वात पहिली स्टेप्स आहे की तुमचा जो प्रोग्राम आहे, ओके, त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तुम्हाला एक बाईट काउंटर लागणार आहे. ओके, सो डिफाईन बाईट काउंटर, आणि ते किती असणार आहे, बाईट काउंटर म्हणजे नंबर ऑफ जितके नंबर तुम्हाला ट्रान्सफर करायचे तितकं तुमचं बाईट काउंटर असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 5 नंबर ट्रान्सफर करायचे, म्हणून आपण काय करणार,
बाईट काउंटरसाठी आपण R3 रजिस्टर घेणार आणि त्यामध्ये काय नंबर स्टोअर करणार 05H. ओके, सपोज तुम्हाला जर 10 नंबर दिले तर तुम्ही इथे काय स्टोअर करणार 10 नंबर म्हणजेच 0AH. ओके, कारण आपण हेक्साडेसिमल मध्ये घेतो म्हणून तुम्हाला 10 ला फर्स्ट हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करून R3 मध्ये 0A व्हॅल्यू लोड करावी लागेल. ओके, त्यानंतर तुम्हाला दोन पॉइंटर यूज करायचे आहेत. एक पॉइंटर तुमचा या ऍड्रेसला पॉइंट करेल आणि दुसरा पॉइंटर तुमचा या ऍड्रेसला पॉइंट करेल. ओके, तर चला इकडे प्रोग्राम स्टार्ट करूया. तर फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम करता आपल्याला काय करायचंय की आपल्या स्टार्ट ऑफ प्रोग्रामचा ऍड्रेस डिफाईन करायचा आहे. ओके, त्यासाठी आपण काय यूज करतो ORG. ओके, म्हणजेच ORG 000H. ओके, म्हणजेच याने काय होईल तुमचा प्रोग्राम स्टार्ट होईल कोणत्या लोकेशन पासून 000H लोकेशन पासून तुमचा प्रोग्राम स्टोअर होणं स्टार्ट होईल. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं एक पर्टिक्युलर रजिस्टर बँक सिलेक्ट करायची. त्यासाठी तुमच्याकडे दोन बीट्स आहेत तुम्हाला माहिती आहे PSW3 आणि PSW4. म्हणून आपण काय करू की बँक 0 सिलेक्ट करू म्हणजेच CLR म्हणजेच क्लिअर. म्हणजेच काय होईल तुमचा जो PSW चा जो .3 बीट आहे ओके तो काय होईल 0 होईल. अगेन सेकंड बीट कोणती आहे 4 नंबरची बीट म्हणजेच CLR PSW.4. ओके, आता मला सांगा या दोन इन्स्ट्रक्शन मुळे काय झालं आपण रजिस्टर बँक सिलेक्ट केली. ओके, आणि कोणती तर बँक 0. ओके, हे दोन इन्स्ट्रक्शन आपण त्यासाठी यूज केले. फर्स्ट वन इन्स्ट्रक्शन आहे तुमचं ज्या ठिकाणून तुमचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. ओके, आता फर्स्ट स्टेप तुम्हाला काय करायची आहे की तुम्हाला तुमचं बाईट काउंटर डिफाईन करायचं आहे. ओके, आणि त्यासाठी आपण R3 रजिस्टर घेणार आहेत. ओके, तर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपला असेल मूव R3, #05H. ओके, तर यामुळे काय झालं बघा की तुमचा जो R3 आहे ओके R3 मध्ये आपण काय केलं 05 नंबर लोड केलाय आणि हा आपला काय आहे बाईट काउंटर. म्हणजेच काय की नंबर ऑफ डेटा तुम्हाला जो ट्रान्सफर करायचा आहे किंवा नंबर ऑफ ब्लॉक्स तुम्हाला दिलेत. ओके, नंबर ऑफ ब्लॉक इन मेमरी जे तुम्हाला ट्रान्सफर करायचे. ओके, म्हणून मी इथे किती घेतलं 05. जर तुम्हाला 10 नंबर ट्रान्सफर करायचे असेल तर तुम्ही काय घेणार 0AH. ओके, हे झालं तुमचं बाईट काउंटर. आता तुम्हाला काय करायचंय दोन पॉइंटर डिफाईन करायचे. ओके, तर तुम्हाला काय करायचंय एक पॉइंटर तुम्हाला लागणार आहे सोर्स ॲरे साठी सोर्स ॲरे पॉइंटर. ओके, त्यासाठी तुम्ही त्यासाठी तुम्ही काय घेणार R0 आणि सेकंड असेल डेस्टिनेशन पॉइंट काउंटर किंवा डेस्टिनेशन ॲरे पॉइंटर म्हणजेच R1. ओके, तर आपल्याला काय करावं लागणार हा एक पॉइंटर असेल हा एक पॉइंटर असेल त्यानंतर हा R3 आपला काउंटर असेल. ओके, आपण आधी प्रोग्राम बघू त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये लॉजिक एक्सप्लेन करतो की आपण असं का करतोय. ओके, आता हे झालं. आता काय करा की तुमचा सोर्स साठी जो आहे ॲरे ओके तो डिफाईन करा. आता सोर्स ॲड्रेस काय आहे तुमचा 50H. ओके, म्हणून तुमचा हा जो सोर्स पॉइंटर आहे याच्यामध्ये 50H व्हॅल्यू स्टोअर करा. ओके, म्हणजेच काय येईल हा आपला म्हणजेच हा बनेल मूव R0 मध्ये लोड करायची म्हणून R0, #50H. ओके, आपण डायरेक्ट व्हॅल्यू लोड करतोय म्हणून आपण इथं हॅश साइन यूज करतोय. ओके, हा काय झाला तुमचा हा झाला तुमचा सोर्स ॲरे. इथे काय केलंय तुम्ही सोर्सचा जो ॲड्रेस आहे तो तुमच्या R0 मध्ये लोड केलाय. ओके, त्यानंतर सेकंड डेस्टिनेशनचा ॲड्रेस लोड करा पुन्हा. तर डेस्टिनेशन साठी आपण कोणता पॉइंटर घेतलेला आहे R1 म्हणून मूव R1, हॅश. आता जो डेस्टिनेशनचा ॲड्रेस असेल तो R1 मध्ये लोड करा म्हणजेच 60H. ओके, तर बघा आपण फर्स्ट काय केलंय फर्स्ट आपण प्रोग्रामिंगचं स्टार्टिंग ॲड्रेस दिलाय त्यानंतर आपण एक बँक सिलेक्ट केली आहे युजिंग दिस टू इन्स्ट्रक्शन्स. ओके, त्यानंतर जितके नंबर ऑफ बीट्स नंबर ऑफ ब्लॉक्स आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. ओके, त्यासाठी आपण एक बाईट काउंटर डिफाईन केलाय आणि त्यासाठी आपण R3 रजिस्टर घेतलाय. त्यानंतर
आपल्याला दोन ॲरे पॉइंटर पाहिजेत, एक सोर्ससाठी आणि एक डेस्टिनेशनसाठी. म्हणून मी सोर्ससाठी घेतलाय R0 आणि डेस्टिनेशनसाठी घेतलाय R1. आणि जे तुम्हाला ॲड्रेस दिलाय, ओके, सोर्सचा ॲड्रेस आहे 50H, म्हणून मी हा 50H ना इनिशियली लोड केला आणि डेस्टिनेशनचा 60H आहे म्हणून 60H ना लोड केला. ओके ओके. आता ऍक्च्युअल आपण डेटा ट्रान्सफर करणार आहोत. ओके, डेटा ट्रान्सफर आता आपण ऍक्च्युअल करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन यूज करायचंय मूव ए कॉमा @R0. ओके, म्हणजेच काय होईल की R0 मध्ये कोणतं व्हॅल्यू आपण लोड केलेली आहे बघा इकडे. R0 मध्ये आपण 50H लोड केलेली आहे, म्हणजेच R0 मध्ये 50H आहे. आणि हे इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडचं इन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होईल की R0 मध्ये जो ऍड्रेस सेव्ह केलेला आहे त्या ऍड्रेसवरचा जो डेटा असेल तो तुमच्या अकोमोडेटर मध्ये येईल. म्हणजेच काय की R0 मध्ये 50H व्हॅल्यू आपण या ठिकाणी लोड केली आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, मग 50H च्या ठिकाणी जो डेटा आहे, ओके, सपोज हा D0 आहे, तर हा D0 कुठे येईल? ए मध्ये येईल. ओके, अकोमोडेटर मध्ये येईल इथे. ओके, आपण डायरेक्ट आपल्याला अलाउड नाही. आपल्याला काय करावं लागतं, आधी अकोमोडेटर मध्ये घ्यावा लागतो आणि नंतर तो दुसऱ्या लोकेशनला पाठवावा लागतो. ओके, त्यानंतर हा डेटा कुठे आला आता 50H चा? तो आला तुमच्या अकोमोडेटर मध्ये, म्हणजेच रजिस्टर ए मध्ये. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर आता हा जो डेटा आहे 50H चा, तो आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा आहे? 60H लोकेशनला. ओके, म्हणून आपण काय करतो आता, आपण असं पण यूज करू शकतो की मूव 60H, ए असं पण आपण करू शकतो. बट हे आपल्याला 5 वेळा करावं लागेल. पण आपण काय करतोय, ॲरे यूज करतोय. त्यामुळे आपण इकडे कोणतं इन्स्ट्रक्शन यूज करणार आहे? इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोडचं. ओके, म्हणजेच काय, मूव @R1, ए. ओके, या इन्स्ट्रक्शनमुळे काय होईल, जो तुमचा अकोमोडेटरचा डेटा आहे तो तुमचा ट्रान्सफर होईल. ऍड्रेस कोणत्या ठिकाणी ऍड्रेस होईल? R1 मध्ये जो तुम्हाला ऍड्रेस कुठे मिळेल? R1 ज्याला पॉइंट करेल. ओके, R1 कशाला पॉइंट करतंय बघा इकडे, आपण R1 मध्ये 60H लोड केलाय. म्हणजेच काय होईल, तुमचा अकोमोडेटरचा डेटा हा 60H लोकेशनला ट्रान्सफर होईल. ओके, म्हणजेच कोणत्या? या ठिकाणी. म्हणजे आपण फर्स्ट काय केलंय, आपण फर्स्ट 50H चा डेटा अकोमोडेटर मध्ये घेतलाय, नंतर अकोमोडेटर मधून तो डेटा 60H लोकेशनला पाठवलाय. बट आपण डायरेक्ट ऍड्रेस न यूज करता इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड केलाय. आपण काय केलंय की 50H हा माझ्या R0 मध्ये हा ऍड्रेस स्टोअर करून ठेवलाय. ओके, R0 मध्ये आपण 50H स्टोअर करून ठेवलाय आणि R1 मध्ये आपण 60H स्टोअर केलंय. ओके, आणि त्यानंतर आपण काय केलं, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड वापरून तो डेटा ट्रान्सफर केला. म्हणजे आता तुम्हाला समजलं की या प्रोसेस नंतर तुमचं काय झालेलं आहे, या स्टेप नंतर तुमचा जो 50H चा डेटा आहे तो ए मध्ये गेला आणि तो ए मधून पुन्हा 60H मध्ये गेला. ओके, म्हणजे जे आपल्याला सांगितलं होतं 50 to 60. ओके, बट दिस इज ओनली फॉर 50H लोकेशन. ओके, सेम आपल्याला काय करायचंय, 51 चा डेटा 61 मध्ये, 52H चा डेटा 62 मध्ये, 53 चा डेटा 63 मध्ये आणि 54 चा डेटा 64 मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तर आपल्याला हे पुन्हा प्रत्येक वेळेस लिहायची गरज आहे का? हे सर्व इन्स्ट्रक्शन नाही. त्यासाठी आपण काय करणार, जम्प इन्स्ट्रक्शन यूज करणार. ओके, तर आता काय करा, पॉइंटर इन्क्रीमेंट करा. ओके, पॉइंटर इन्क्रीमेंट म्हणजे काय, INC R0. ओके, या R0 मध्ये तुम्ही 50 डेटा स्टोअर केला होता. या इन्स्ट्रक्शन नंतर तो किती होईल? 51, कारण आपण त्याला काय केलंय, एक ना इन्क्रीज केलंय. ओके, सेम R1 ला एक ना इन्क्रीज करा, म्हणजेच INC R1, म्हणजेच आधी R1 मध्ये 60 डेटा होता, आता तो किती होईल? 61H. ओके, त्यानंतर एकदा तुम्ही डेटा ट्रान्सफर केलाय. ओके, राईट, तुमचा 50H चा डेटा 60H मध्ये गेलाय, म्हणून तुम्ही काय करणार, तुमचं जे बाईट काउंटर आहे ते एक ना कमी करणार. ओके, म्हणजे आता तुम्हाला फक्त 4 डेटा पाठवायचे बाकी आहेत, म्हणून मी इथे यूज करणार DJNZ R3. ओके, कॉमा अप.
अप म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो एकदा. ओके, तर तो काय करणार, एक ना तुमचा काउंटर कमी करणार. आता या R3 मध्ये व्हॅल्यू किती येईल 4. ओके, म्हणजेच काय झाला, हा 0 झाला का नाही. DJNZ म्हणजे काय, जर हा तुमचा R3 चा काउंटर जर 0 असेल तर तो खाली येईल, जर तो 0 नसेल तर तो काय करेल, अप जाईल. ओके, आणि अप कुठे जाईल, पुन्हा पुन्हा तो अप येईल मूव ए कॉमा @R0 म्हणजे या ठिकाणी. ओके, म्हणजेच काय होईल की कंटिन्युअस तुमचा एक लूप तयार होतोय. ओके, लूप मध्ये काय होतंय की बघा आता यावेळेस काय होईल की तुमचं R0 R1 हे एक एक ना इन्क्रीमेंट केले, म्हणजे हा इथे येईल, पुन्हा हा काय करेल, मूव @R0 कॉमा ए. बट या ठिकाणी R0 मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होईल, 50+1 म्हणजेच ही व्हॅल्यू. ओके, त्यानंतर पुन्हा आपण R1 ला पण इन्क्रीमेंट केलंय, म्हणजेच ए टू R1 ज्याला पॉइंट करेल त्या ठिकाणी डेटा स्टोअर होईल. पण R1 मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर होईल, सध्या कुठे पॉइंट करेल तुमचा R1, 61 ला. त्यानंतर तो पुन्हा खाली येईल, पुन्हा काय होईल, R0 आणि R1 एक एक ना इन्क्रीमेंट होईल, म्हणजेच ते आता पॉइंट करतील 52 आणि 62 ला. ओके, आणि त्याच केसमध्ये तुमचा जो R3 आहे तो एक ना डिक्रीज होईल. ओके, म्हणजे थर्ड स्टेप नंतर तुमच्या R2 मध्ये व्हॅल्यू राहील 3. ओके, सेम अप टू तो कुठपर्यंत करेल, जोपर्यंत तुमचा R3 0 होत नाही. ओके, आणि त्यानंतर काय होईल, तो लास्टला 54 ला पॉइंट करेल आणि तुमचा डेटा 64 ला. म्हणजे आपण काय करतोय की फर्स्ट एक प्रोसेस स्टेप करून घेतोय, त्यानंतर फक्त आपण काय करतोय, 50चं पॉइंट 51 ला करतोय, 52, 53, 54. सेम आपला जो डेस्टिनेशन पॉइंटर आहे तो पण एक एक ना वाढत चालतोय, म्हणजेच आधी तो 60 ला पॉइंट करेल, नंतर 61 ला, नंतर 62 ला. ओके, आणि या अशा प्रकारे हा डेटा तुमचा ट्रान्सफर होईल. ओके, 51 टू अक्युमुलेटर, देन अक्युमुलेटर टू 61, अगेन 52 टू अक्युमुलेटर, अक्युमुलेटर टू 62. ओके ना, हे किती वेळा एक्झिक्यूट करेल तो, 5 टाइम्स. ओके, 5 टाइम्स का, कारण आपले जे टोटल नंबर आहेत ते 5 आहेत आणि आपला जो बाईट काउंटर आहे तो पण आपण 5 सेट केलेला आहे. ओके, आणि जसा हा 0 होईल, जसा तुमचा बाईट काउंटर 0 होईल त्यावेळेस तो तुमचा प्रोग्राम काय करेल, इंट करेल. म्हणजेच म्हणजेच काय होईल, तो अपला जम्प करणार नाही, तो काय येईल, खाली येईल आणि इकडे इंड होईल. ओके, बट जर तुमचा R3 0 नसेल तर तो काय करेल, पुन्हा 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 हा सगळा पार्ट एक्झिक्यूट करेल. ओके, तर बघितलं तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला फायदा काय झाला की आपल्याला पूर्ण इन्स्ट्रक्शन डिफाईन करायची गरज नाही पडली. ओके, आपण एक लूप तयार केला आणि प्रत्येक वेळेस तो काय करेल, R3 बघल 0 झाला का, तो 0 नसेल तर तो अपला येईल आणि पुन्हा काय करेल, हा डेटा ट्रान्सफर करेल. R0 ज्या लोकेशनला पॉइंट आउट करतो तो ए मध्ये येईल, पुन्हा तो ए मधून R1 ज्या लोकेशनला पॉइंट आउट करेल तिकडे जाईल, पुन्हा हे दोन पॉइंटर इन्क्रीमेंट होणार, R0 R1. ओके, आणि R3 डिक्रीमेंट होणार, म्हणजेच R3 कमी कमी होत जाणार अप. तर हा एक प्रोग्राम आहे, आय होप हा तुम्हाला समजला असेल. ओके, अजून एक आपण घेऊ म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं क्लिअर अंडरस्टँडिंग होईल याची. ओके, तर 10 नंबर विचारले किंवा ऍड्रेस बदलून आला, एक प्रोग्राम जर तुम्हाला समजला तर बाकीचे तुम्ही इझिली नोट डाऊन करू शकता. फक्त तुम्हाला काय समजायचंय, बाईट काउंटर काय आहे, सोर्स ॲरे पॉइंटर आणि डेस्टिनेशन ॲरे पॉइंटर. ओके, बाईट काउंटर म्हणजेच नंबर ऑफ ब्लॉक जे तुम्हाला ट्रान्सफर करायचे ते आपल्याला प्रोग्राममध्ये दिलेले 05. त्यानंतर एक सोर्स ॲड्रेसचा पॉइंटर, एक डेस्टिनेशन ॲड्रेसचा पॉइंटर. ओके, दोन्ही आपण इथे लोड करून घेतलेत. सपोज तुम्हाला जर सांगितलं की फ्रॉम लोकेशन 1FH टू 2FH, तर ते ॲड्रेस तुम्हाला फक्त इकडे पुट करायचे. ओके, त्यानंतर या R0 ला तुम्ही जो पॉइंट आउट केलाय हा झाला तुमचा सोर्स, तर सोर्सचा डेटा ए मध्ये घ्या, पुन्हा ए मधून डेस्टिनेशनच्या पॉइंटरला पाठवा, पुन्हा दोघं एक एक ना इन्क्रीमेंट करा आणि जो काउंटर आहे तो डिक्रीमेंट करा, आणि ज्यावेळेस तुमचा काउंटर 0 होईल तुमचा प्रोग्राम इंड होऊन जाईल. ओके, तर हा सिम्पल प्रोग्राम आहे बघा, इझी टू रिमेंबर आहे आणि हा क्वेश्चन्स बऱ्यापैकी विचारतात एक्झाम मध्ये. ओके,